मी 4 वर्षाची 5 वर्षाची होती ना, तेव्हा मला गुरुदत्त प्रसन्न झालते. माझ्या हाताने त्यांची सेवा जास्तच झालती म्हणून ते लगेच प्रसन्न झालते. मग मी मोठी झाल्यानंतर माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला एक नारळ दिला. मग मी नारळ ते तसाच ठेवला आणि काही दिवसांनी मी एका प्रसंगात मेली. मेल्याच्यानंतर गुरुदत्तांनी मला स्वर्गातून रिटर्न आणलं त्या नारळामुळं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा तसंच झालं. 3 वेळा मी आले स्वर्ग रिटर्न. मग मी ठरवलं आता की आता मुलींचे लग्न होऊन गेले जगात, मी एकटीच आहे आता. मग गुरुदत्तांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की हा नारळ तो लोकांपर्यंत पोचव, सगळ्यांना वाट. तर मी म्हणलं चालेल. तर मी त्या नारळाची किंमत फक्त 100 रुपये ठेवलेली आहे की 30 रुपयाचा नारळ 100ला विकायचा. म्हणजे 70 रुपये मंदिर बांधायला घालवायचं आणि राहिलेलं आयुष्य त्या मंदिरातच पूजा करण्यात घालवायचं. म्हणून 100 रुपयाचा नारळ हे सगळ्यांसाठी वापर आहे, गरीब श्रीमंत. पण जास्त करून श्रीमंताला जास्त गरज आहे या नारळाची, का तर त्याच्याकडे ज्यादा संपत्ती असते आणि त्याला मरूशी वाटत नाही लवकर. तर हा नारळ घेऊन तो जास्त आयुष्य वाढवू शकतो. नारळाचं पाणी फोडायचं, नारळ देवाला गुरुदत्ताला तांब्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावर ओतता ओतता मनातली इच्छा काय ती मागायची. ती इच्छा पूर्ण नारळ आहे. तर माझ्या हिशोबाने जो 100 रुपये ह्या कॅनडवर टाकल ना, 100पेक्षा जास्त टाकलं तरी माझी काही हरकत नाही. मंदिर बांधायचं या. तर मी कॅनड जे तुम्हाला दाखवते ते कॅनडवर टाकावं आणि नारळ घेऊन दुकानातून फोडावं. जे दान करेल 100 रुपये या कॅनडवर त्यालाच ते देव पावणार. जो बिन दान करायच्या आधी जर नारळ फोडचाल तर उपयोग नाही होणार. तर आधी दान करा आणि मगच नारळ फोडा आणि पाणी घाला. हे तुम्ही पण घरी बसून करू शकता. माझ्याकडे येण्याची काही